इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आईने मोबाईल हाताळण्यास दिला नाही म्हणून राग अनावर झालेल्या डोंबिवलीतील देसलेपाडा भागातील लोढा हेरिटेज भागातील एका 19 वर्षीय तरुणीने गुरुवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेनंतर लोढा हेरिटेज परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। संजना हेमांगी झोरे, वय वर्ष 19 असे मृत तरुणीचे नाव आहे। याबाबत आई हेमांगी झोरे यांनी माहिती दिल्यानंतर मानपाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। आई हेमांगी आणि संजना या दोघी देसलेपाडा येथील लोढा हेरिटेज मधील एका गृहसंकुलात राहतात। संजनाची आई हेमांगी नोकरी करते, तर संजना शिक्षण घेत होती। संजनाने मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास करावा असे आईचे मत होते, त्यामुळे आई तिला मोबाईल वापरापासून प्रतिबंध करत होती। गुरुवारी रात्री आई हेमांगी आणि संजना या दोघी घरात राहत होत्या। रात्री 9:30 वाजण्याच्या दरम्यान संजनाने आईकडे मोबाईल हाताळण्यास मागितला। त्यावेळी आईने मोबाईल पेक्षा अभ्यास कर असा सल्ला दिला। तिला मोबाईल देण्यास नकार दिला। याविषयी मुलगी संजना झोरे हिला राग आला। तिने रागाच्या भरात घरातील एका खोलीत पंख्याच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली। आईने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मुलगी यातून प्रतिसाद देत नव्हती। सोसायटीतील सदस्यांनी धावपळ करून खोलीचे दार उघडून पाहिले तर संजनाने गळफास घेतला होता। मानपाडा पोलिसांना ही माहिती देण्यात आली। संजनाला तातडीने केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलात नेण्यात आले। तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। या मृत्यूविषयी कोणावरही संशय नसल्याचे मुलीच्या आईने मानपाडा पोलीस ठाण्यातील दाखल नोंदीत म्हटले आहे। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शहादेव पालवे या प्रकरणाचा तपास करत आहेत।